तर चला एक अशा राज्याची कल्पना करूया ज्याने स्वतःला अमर करण्यासाठी म्हणजे मृत्यूला टाळण्यासाठी प्रत्येक संभाव्य मार्ग बंद करून टाकला. पण तरीही नियतीने असा काही डाव साधला, असा काही मार्ग शोधला जो त्याच्या कल्पनेच्याही पलीकडचा होता. आज आपण न्याय, भक्ती आणि का अशक्य वाटणाऱ्या कोळ्याचा अफलातून निराकरणाची कथा ऐकणार आहोत. तर ही गोष्ट आहे हिरण्यकश्यपू नावाचा एका असुर राजाची. एक असा राजा जो अजिंक्य होता आणि भगवान विष्णूविरुद्ध सूडाच्या भावनेने अक्षरशः पेटून उठला होता. त्याच्या मनात द्वेषाची आग इतकी भडकली होती की त्याला फक्त एकाच गोष्टीची आस होती, संपूर्ण विश्वावर राज्य करण्याची. आणि ध्येय साध्य करायचे असेल तर त्याला एकाच गोष्टीची गरज होती, अमरत्व. त्याला हे चांगलंच माहीत होतं. आणि मग काय, हे वरदान मिळवण्यासाठी त्यांनी सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेवांना प्रसन्न करायला अत्यंत कठोर तपश्चर्या सुरू केली. आता बघा, जेव्हा ब्रह्मदेव त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन प्रकट झाले तेव्हा हिरण्यकश्यपूने सरळ अमरत्वाचे वरदान मागितले नाही. तो खूप हुशार होता. त्याने एक ना एक अट करून अशा काही अटी ठेवल्या की मृत्यूची अगदी कोणतीही शक्यता शिल्लक राहू नये. जणू काही त्याने स्वतःच्याच अटी नियमांमध्ये ब्रह्मदेवांना बांधून टाकलं होतं. आणि त्याला हवं ते झालं, वरदान मिळालं. आणि मग काय, हिरण्यकश्यपूने स्वतःला तिन्ही लोकांचा एकमेव देव घोषित करून टाकला. त्याचा अत्याचार, त्याचा जुलूम तर अमर्याद झाला होता. पण त्याच्या सत्तेला सर्वात मोठं आव्हान एका अशा ठिकाणी मिळणार होतं ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल, म्हणजे चक्क त्याच्या स्वतःच्या मुलाकडून. आता गंमत बघा, एकीकडे हिरण्यकश्यपू विष्णूचा द्वेष करत तपश्चर्येला बसला होता आणि त्याच काळात त्याचा अजून जन्मालाही यायचा होता त्या प्रल्हादाला नारद मुनींकडून विष्णू भक्तीचे धडे मिळत होते. म्हणजे विचार करा, हा पिता पुत्राचा संघर्ष तर त्याच्या जन्माच्या क्षणापासून जणू काही ठरलेला होता. आणि तसं दृढ विश्वासही श्रद्धा प्रल्हादाने आपल्या अत्याचारी वडिलांसमोर अगदी शांतपणे बोलून दाखवली. या शब्दाने एका भयंकर आणि क्रूर संघर्षाची ठिणगी टाकली. आता संतापलेला हिरण्यकश्यपू अक्षरशः आपल्या मुलाच्या जीवावर उठला. त्याने प्रल्हादाला मारायचे एकापेक्षा एक भयंकर प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी प्रल्हादाची अढळ श्रद्धा त्याची ढाल बनून उभी राहिली आणि त्याचे रक्षण करत राहिली. आणि हे पाहून राजाचा संताप तर अजूनच वाढत गेला. आणि मग शेवटी संतापाने आणि अहंकाराने पूर्णपणे वेडा झालेला हिरण्यकश्यपूने आपल्या दरबारातल्या एका खांबाकडे बोट दाखवून प्रल्हादाला एक अंतिम आव्हान दिलं. मी स्वतः त्या विष्णूचा वध करतो, अशी एक भयंकर किंकाळी फोडत हिरण्यकश्यपूने आपल्या गधीचा एक जोरदार प्रहार त्या खांबावर केला. खांब दुभंगला आणि त्या धुळीच्या लोटातून असं काहीतरी प्रकट झालं जे संपूर्ण विश्वाने याआधी कधीही कुठेही पाहिलं नव्हतं. हे रूप म्हणजे हिरण्यकश्यपूचा त्या नटणाऱ्या वरदानाला दिलेलं एक थेट, अचूक आणि अत्यंत तेजस्वी उत्तर होतं. आता हे बघा, हे सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग आहे. त्याच्या वरदानातल्या अखऱ्या अटींनी किती हुशारीने, किती तार्किक पद्धतीने मोडलं गेलं आहे हे आपण पाहूया. नृसिंह अवतार खरे तर एक असं परिपूर्ण दैवी उत्तर होतं ज्याने ब्रह्मदेवाच्या वरदानाचा मानही ठेवला आणि त्याचवेळी न्यायाची स्थापनाही केली. आणि याच रूपात भगवान नृसिंहांनी त्या जुलमी राजाच्या राजवटीचा अंत केला. न्यायाची पूर्तता झाली आणि ब्रह्मदेवाच्या वचनाचा मानही राखला गेला. पण थांबा, ही कथा इथेच थांबते का? त्या राजाच्या मृत्यूने ही कथा संपत नाही. कारण हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतरही नृसिंहांचा तो भयंकर क्रोध शांत झाला नव्हता. तो अजूनही धगधगत होता. आणि देवी लक्ष्मीसकट कोणीही त्यांना शांत करू शकत नव्हतं. ज्या भयंकर क्रोधाला देवदेवता घाबरत होते, तो क्रोध केवळ एका गोष्टीने शांत होऊ शकला, ती म्हणजे प्रल्हादाची शुद्ध भक्ती. त्याच्या भक्तीने त्या क्रोधित अवताराला क्षणात शांत केलं. आणि मग भगवान नृसिंहांनी त्याचे लहान मुलासारखे मोठ्या मायेने मांडीवर बसवलं. आणि गंमत म्हणजे प्रल्हादाने स्वतःसाठी काहीही मागितलं नाही, त्याने मोक्ष मागितला, तो आपल्या वडिलांसाठी. तेव्हा त्याला कळलं की विष्णूचा द्वेष कसाही असो तो सर्वांना मुक्त करतो, अगदी शत्रूंना सुद्धा. त्याच्या एकाच्या भक्तीने त्याच्या संपूर्ण वंशाचा उद्धार केला होता. तर या कथेचा खरा अर्थ काय आहे? ही फक्त एका राक्षसाच्या वधाची गोष्ट नाहीये. नाही, ही कथा आहे देव आणि भक्त यांच्या नात्याची. ही आपल्याला सांगते की अढळ श्रद्धा असेल तर कोणताही अडथळा पार करता येतो. दैवी न्याय आपल्या मानवी नियमांच्या पलीकडचं असतं. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे
देव खरं सर्वव्यापी आहे, अगदी त्या निर्जीव खांबामध्ये सुद्धा. आणि त्या देवाला प्रकट करण्याची आणि त्याच्या क्रोधाला शांत करण्याची ताकद खऱ्या भक्तीमध्ये असते. दृश्योमाची संपूर्ण आख्यायिका आपल्याला खूप मोठे आणि शक्तिशाली विचारासोबत सोडून जाते की कदाचित खरे भक्त्यासाठी हे संपूर्ण विश्व, हे ब्रह्मांड सुद्धा स्वतःचे नियम बदलायला किंवा वाकवायला तयार होत असेल.